श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आता सुरू असलेला श्रावण महिना म्हणजे महादेवांचा प्रिय असा महिना. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, महादेवांची कृपा मिळवण्यासाठी सर्व भक्त मंडळी ही महादेवांची जास्तीत जास्त सेवा करत असतात. आता महादेव हे आपल्या भक्तांवर अतिशय शीघ्र प्रसन्न होणारी देवता आहे. केवळ जल अभिषेकाने देखील आपल्या भक्तांवर प्रसन्न होते, तसंच त्यांच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण करतात. असं असलं तरी महादेवांच्या पूजेत किंवा महादेवाला काही गोष्टी वाहणं हे शास्त्रात निषिद्ध सांगण्यात आलेलं आहे. महादेवाची पूजा करताना आपण अनेक वस्तू या श्रद्धेनं शिवलिंगावर अर्पण करतो. बेलपत्र, दूध, पाणी, फुले, चंदन अशा अनेक गोष्टी महादेवाला अर्पण केल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का, परंपरेनुसार काही वस्तू ह्या शिवलिंगावर अर्पण करणं टाळलं जातं. त्याच्यामुळं विपरीत परिणाम होऊ शकतो, महादेवांचा कोप देखील होऊ शकतो. तर अनेक वेळा आपल्याला या गोष्टींची माहिती नसते आणि कळत न कळत त्या आपण शिवलिंगावर वाहिल्या जातात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शिवलिंगावर कोणत्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करणं परंपरेनुसार टाळलं जातं आणि त्यामागे काय मान्यता आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला महादेवांना अर्पण करण्यासाठी योग्य मानल्या जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून चॅनेलवर येणारे नवीन व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही. आता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, परंपरेनुसार पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे हळद. परंपरेनुसार शिवलिंगावर हळद अर्पण करणं टाळलं जातं, कारण हळदीचा संबंध प्रामुख्याने देवीच्या पूजेशी आणि सौभाग्याशी जोडला जातो. त्यामुळे शिवलिंगाच्या पूजेमध्ये हळद न वापरण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. विशेषतः शिवलिंग आणि देवीच्या पूजाविधीमध्ये अर्पण करण्याच्या वस्तूंच्या परंपरा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे शिवलिंगावर हळद वाहण्यापेक्षा ती देवीच्या पूजेमध्ये वापरण्याची पद्धत अनेक भक्त पाळतात. आता दुसरी गोष्ट कोणती, तर दुसरी गोष्ट म्हणजे कुंकू. महादेवाला कुंकू अर्पण करण्याऐवजी चंदन किंवा भस्म अर्पण करण्याची परंपरा अधिक प्रचलित आहे. कुंकू हे प्रामुख्याने देवी आणि सौभाग्याशी संबंधित मानलं जातं. म्हणून शिवलिंगावर कुंकू लावण्याऐवजी चंदनाचा टिळा किंवा भस्म अर्पण करणं हे योग्य मानलं जातं. आता तिसरी गोष्ट म्हणजे केतकीचं फूल. आता येथे एक अतिशय प्रसिद्ध मान्यता आहे की केतकीचं फूल महादेवाला अर्पण करू नये, अशी एक धार्मिक कथा प्रचलित आहे. यामागे भगवान शिव आणि ब्रह्मा विष्णू यांच्याशी संबंधित एक प्रसिद्ध पुराण कथा सांगितली जाते. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण यावर वाद झाला. तेव्हा भगवान शिवांनी अनंत ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले. या ज्योतिर्लिंगाचा आरंभ आणि अंत शोधण्याचे काम ब्रह्मा आणि विष्णू यांनी केले. विष्णूंनी सत्य स्वीकारलं, पण ब्रह्मदेवांनी साक्ष म्हणून केतकीच्या फुलाचा आधार घेतला, अशी कथा सांगितली जाते. यामुळे केतकीचं फूल शिवपूजेत वर्ज्य मानलं जातं, अशी धार्मिक परंपरा आहे. म्हणून शिवलिंगावर फूल अर्पण करताना केतकीचं फूल टाळण्याची पद्धत अनेक भक्तजण पाळतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीची पानं. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत, अशी काही धार्मिक परंपरांमध्ये मान्यता आहे. तुळशीचा वापर विशेषतः विष्णू आणि कृष्णाच्या पूजेमध्ये केला जातो. त्याऐवजी शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून महादेवाची पूजा करताना तुळशीऐवजी स्वच्छ आणि अखंड बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. आता 5वी गोष्ट म्हणजे चंपकाचं फूल. 5वी गोष्ट जी आहे ते म्हणजे चंपकाचं फूल. चंपकाच्या फुलाबद्दल शिवाशी संबंधित एक धार्मिक कथा प्रचलित आहे. या कथेमुळे काही परंपरांमुळे चंपकाचे फूल जे आहे ते शिवपूजेसाठी वर्ज्य मानलं जातं. म्हणून शिवलिंगावर कोणतंही फूल अर्पण करण्यापूर्वी त्या फुलाची पूजा परंपरेतील मान्यता जाणून घेणं कधीही चांगलं. त्याचबरोबर भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल फूल देखील वर्ज्य आहे, कारण लाल फूल हे भगवान विष्णू आणि देवीला अत्यंत प्रिय आहे. मात्र महादेवाच्या पूजेत लाल फूल हे निषिद्ध सांगण्यात आलं आहे. महादेवाला पांढरं फूल वाहिल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. महादेवासोबतच नंदीला देखील पांढरं फूल वाहलं जातं. आता त्याबरोबर प्रत्येक देवाच्या पूजेमध्ये अक्षतांना विशेष महत्त्व दिलं जातं. महादेवाला देखील अक्षता वाहण्याचा नियम आहे. पण अक्षता वाहिल्याने पूजेत काही त्रुटी किंवा काही कमतरता राहिल्यास ती पूर्ण होते. मात्र महादेवाच्या पूजेत
जे आपण अक्षता वाहतो त्या नेहमी संपूर्ण असाव्यात. म्हणजे तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ कधीही महादेवाच्या पूजेमध्ये वापरू नये. त्याचबरोबर शंख हा देखील जरी पवित्र आणि शुभ मानलेला असला तरी शंभू महादेवांच्या पूजेमध्ये जलाभिषेक करताना शंखाच्या पाण्याने कधीही अभिषेक करू नये. तर मग महादेवांना काय अर्पण करायचं? तर महादेवाची पूजा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. तर महादेवाची पूजा करताना नेहमी स्वच्छ पाणी, दूध, बेलपत्र, योग्य फुलं, चंदन, भस्म यापैकी बेलपत्राला जे आहे ते शिवपूजेमध्ये विशेष महत्व आहे आणि बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी स्वच्छ असावं आणि शक्यतो पूर्ण व अखंड असावं अशी परंपरा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूजा करताना नेहमी मनामध्ये श्रद्धा असावी. मित्रांनो, या सर्व गोष्टी धार्मिक परंपरा आणि प्रचलित मान्यतांवर आधारित असतात. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, संप्रदायांमध्ये आणि घरच्या परंपरेनुसार पूजाविधी हा वेगळा असू शकतो. त्यामुळं एखादी गोष्ट जर चुकून अर्पण झाली म्हणून घाबरण्याची गरज नसते. महादेव भक्ती पाहतात, चुका नाही, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जर तुम्हाला आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या कुटुंबातील आणि मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.